आवाज मानदेशाचा। कातरखटाव जिल्हा परिषद गटातील मतदारांनी यावेळी बदलाचा आणि विकासाचा ठाम निर्णय घेतला असून अभय जगताप यांना मतदान करणार अशी स्पष्ट भूमिका समोर येत आहे। गावोगावी चौकात आणि मतदारांमधील चर्चेत अभयसिंग जगताप यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी योग्य पद्धतीने मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मतदान केंद्रावर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करायचे असून मशीनच्या वरच्या भागात जिल्हा परिषद तर खालच्या भागात पंचायत समितीचे उमेदवार असतात याची माहिती मतदारांना दिली जात आहे। ईव्हीएम मशीनच्या वरच्या भागात अनुक्रमांक 2 वर कातरखटाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभयसिंग खाशेराव जगताप यांचे नाव आहे। त्यांच्या नावासमोर असलेली तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पाहून त्या समोरील बटन दाबण्याचे आवाहन करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे ईव्हीएमच्या खालच्या भागात अनुक्रमांक 1 वर दरुज पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट राहुल विष्णू निकम यांचे नाव असून त्यांच्या समोरील तुतारी चिन्हासमोरील बटन दाबल्यास पंचायत समितीचे मत नोंदवले जाईल। वर अनुक्रमांक 2 आणि खाली अनुक्रमांक 1 या दोन्ही ठिकाणी योग्य बटन दाबल्यास मत ग्राह्य धरले जाईल हे मतदारांनी लक्षात ठेवावे। विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी यावेळी कातरखटावचा निर्णय स्पष्ट असून अभय जगताप यांना मतदान करणार असा विश्वासपूर्ण संदेश मतदारांकडून दिला जात आहे। मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।